हॅलो हाय, कसे आहात सर्वजण? बरे आहेत का? तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. बघा तर आज आम्ही गेलो होतो काल छोट्या मुलांचे स्टॉल लावले होते, खूप छान होते. ते बघण्यासाठी गेलो होतो आम्ही. तिथं खूप गर्दी होते, गर्दीमध्ये आवाज सुद्धा येत नव्हता एवढं. दिसला का स्टॉल? गेम असेल तिथं गेम खेळू द्या त्यांना. ते येणार आहेत अजून, ते तिकडे चालले त्यानंतर घ्या परत. उन्हाळ घेतलं ना खाऊ खायला जायचं, खाऊ खायला जायचं. दिसला का स्टॉल? बस हर्षू, बस राहा तू आता. कैसा है तुम्हारा हैंड राइटिंग? हर्षू ऊपर देखो, क्या लिखा तुमने? मग इकडं दुपारच्या वेळेस जे होमवर्क राहिले होते ते होमवर्क पूर्ण करून घेतले. होमवर्क पूर्ण करून घेतल्यानंतर इकडं म्हटलं की आज हनुमान जयंती, म्हणून हनुमान जयंतीनिमित्त काय ते प्रसाद बनवूया म्हणून इकडं प्रसाद बनवण्यासाठी घेतला. इकडं म्हैसूर पाक बनत आहे. अर्धा तांबे एवढं पाणी ओतले आहे. त्यामध्ये पाक बनवण्यासाठी दोन वाटी एवढे साखर त्यामध्ये घालून छान असं त्याचे पाक बनवून घेणार आहे. 1 तारीख ते साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यामध्ये आपलं 1 किंवा 1.5 वाटी एवढं बेसन घेतलं आहे. मग तेवढं बेसन घालून त्यामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे त्यामध्ये. आणि इकडे एका साईडला मी तेल किंवा डालडा नाही तर आपण तूप हे घेऊ शकतो आपण. मी तूप 2 वाटी एवढं मी तूप इकडं गरम करण्यासाठी ठेवलं आहे. ते आपल्याला तूप एवढं एकदम कडक, एकदम उकळी येईपर्यंत असं आपल्याला कडक करून घ्यायचे आहे. छान असे कडकडत आपल्याला उकळून घ्यायचे आहे. तूप इकडं मी एका साईडला तूप ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आणि इकडे हे मिश्रण मी हलवून घेत आहे. नंतर ते छान असं उकळं आल्यानंतर कडक असं आपल्याला हे तूप असं गरम करून घ्यायचे आहे. उकळी येऊस तर असं कडक ते तेल झालं त्यामध्ये घालून छान असं त्याला हलवून घ्यायचे आहे. ते जोपर्यंत असं एकदम कडकडत होत ना तोपर्यंत त्याला छान असे त्याला हलवून घ्यायचे आहे. आपल्याला 1 वाटी घेतले तर आपलं 2 वाटी एवढं ते बेसन छान असं त्यामध्ये फुगते तेलामध्ये. छान त्याला एकदम फास्टमध्ये हलवून घ्यायचे आहेत की एकही गाठण न राहायला पाहिजे. इकडं मी हवा कमी करून घेतली आणि इकडं त्यामध्ये थोडंसं पळीनं तेल घालून छान असे त्याला 10-15 मिनिट असे त्याला मी हलवून घेतले आहे. ते लाल होस तर पूर्ण त्याला हलवून घेतले आहे. थोडंसं त्यामध्ये विलायची पावडर घातलेली आहे. विलायची पावडर आणि थोडंसं मीठ घातलं त्यामध्ये चव येते. थोडंसं घालून छान असं मी त्याला अजून एकदा हलवून घेत आहेत. का कसं त्याला हलवतं ना तसं ते पूर्ण घट्ट होते. घट्ट होऊन ते आपल्या कडेला चिटकत नाही पूर्ण ते.
आपल्याला त्याचे छान असं तेल सुटेल सर छान असं त्याला हलवून घ्यायचे आहे. तेल सुटल्यानंतर एका भगोण्यामध्ये त्याला पूर्ण असं त्याला सेट करायला ठेवायचे आहे. नंतर ते 10-15 मिनिटात काढायचे आणि त्याच्यानंतर असे बर्फी बनवून घ्यायचे. मग नंतर रात्रीच्या वेळेस मी पहिलं सकाळी जातानाच मी केक बनवून गेले होते, फ्रीजमध्ये ठेवले होते. नंतर फक्त त्याला क्रीम बनवायची बाकी होती. मी इकडे आल्यानंतर इकडे मी क्रीम बनवून घेतलं. क्रीम बनवल्यानंतर मी असे घरातल्या घरात असं छोटंसं असं केक बनवून घेतलं आहे. मुलांना खायचे होते केक म्हणून मी बनवून घेतलं सोप्या पद्धतीने. 2 वाट्या एवढे क्रीम घेतले. नंतर मी इकडे सगळं क्रीम फेटून घेतल्यानंतर इकडं मी इकडं मी केकचे पूर्ण डेकोरेशन करून घेतल्याने इकडं मुलांचे बघा किती गडबड असते केक खाण्यासाठी. मुलांचे खूप केक म्हटलं तर मुलांना खूप असे खायला आवडतं, त्यासाठी त्यांची एवढे कालव चालू. नंतर इकडं रात्रीच्या वेळेस केक कट करून घेतले. नंतर आम्ही असं सर्वांनी असं एन्जॉय केल्यानंतर असे फोटो तुमच्यासोबत थोडेसे मी शेअर करत आहे बघा.